नमस्कार. आपल्या सोलापूरचा पुणेरी तडका चॅनलमध्ये आज आपण पारंपरिक पद्धतीने चटकदार आणि रंगतदार असं वर्ष 2 वर्ष टिकणारं असं कैरीचं लोणचं कसं बनवायचं याची रेसिपी पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये मी लोणच्याच्या मसाल्याचे योग्य आणि अगदी अचूक प्रमाण दिलेले आहे, जेणेकरून तुमचं कैरीचं लोणचं एकदम चटकदार आणि पाहताच क्षणी तोंडात पाणी सुटेल असे रंगतदार होणार आहे. या पद्धतीने तुम्ही जर कैरीचं लोणचं बनवलं तर लोणचं अगदी वर्ष 2 वर्ष सहज टिकेल. व्हिडिओमध्ये मी लोणचं चांगलं मुरण्यासाठी आणि वर्षभर टिकण्यासाठी, खराब न होण्यासाठी काही टिप्स दिलेल्या आहेत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा. आता आपण हे चटकदार लोणचं कसं बनवायचं ते पाहूयात. या ठिकाणी लोणचं बनवण्यासाठी मी 1 किलो कैरी घेतलेली आहे. टोपल्यामध्ये पाणी घेऊन मी ती स्वच्छ आता धुवून घेत आहे. कैरी निवडताना ती कडक निवडा. पाड लागलेली, पिवळी पडलेली कैरी अजिबात घेऊ नका, ज्यामुळे लोणचं खराब होऊ शकतं. त्यासाठी इथे कडक अशी कैरी घ्यायची. लोणच्यासाठी लाडवा किंवा राजापुरी कैरी एकदम बेस्ट असते. मी इथे वापरलेल्या या कैऱ्या माझ्या माहेराहून आलेल्या आहेत आणि त्या एकदम ताज्या आहेत. मी या कैऱ्या बुडतील इतक्या पाण्यात 15 ते 20 मिनटं भिजवून ठेवल्या होत्या, जेणेकरून याच्यावर जी माती किंवा चीक आहे तो पटकन निघेल. आता आपण या कैऱ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. जिथे देठाचा भाग आहे तिथे व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे, कारण तो जिथे चीक असतो तो निघून जाईल. अशा प्रकारे व्यवस्थित आपण या कैऱ्या धुवून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपलं लोणचं खराब होणार नाही. आता आपण ह्या कैऱ्या धुवून झालेल्या आहेत. आता आपण त्या सुकवून घेऊयात. एका स्वच्छ सुती कपड्यावर मी ह्या काढत आहे आणि यानंतर आपण त्या कपड्याने स्वच्छ पुसून घेऊयात. तुम्ही पाहू शकताय कैऱ्या इथे एकदम कोरड्या झालेल्या आहेत. आता आपण त्या कट करून घेऊयात. कैरी कट करताना प्रथम देठाकडचा भाग आपण कट करून घेणार आहोत. तुम्ही कैरी उभी किंवा मधोमध कशीही कट करू शकता. या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय कैरी एकदम पांढरी शुभ्र निघालेली आहे, कारण कैऱ्या पूर्णपणे कडक होत्या. आणि याच्या आता आपण फोडी करणार आहोत. तर या फोडी तुम्ही शक्यतो छोट्या छोट्या करा, जेणेकरून आपलं लोणचं लवकर मुरेल. त्याचबरोबर मोठ्या फोडी केल्या तर त्या ताटात पूर्णपणे खाल्ल्या जात नाहीत, वाया जातात. यासाठी आपण छोट्या फोडीच करतोय. तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय आपण हा कोळीचा जो थोडासा छोटासा भाग आलाय तो सुद्धा काढून टाकायचा आहे, नाहीतर यामुळे लोणचं कडवट होण्याची शक्यता असते. या ठिकाणी मी सर्व कैऱ्या कापून घेतलेल्या आहेत. आता आपण त्या सुकवायला ठेवायच्या आहेत, जेणेकरून यातील आर्द्रता निघून जाईल आणि लोणचं वर्ष 2 वर्ष सहज टिकेल. मी या ठिकाणी फॅनखालीच या फोडी वाळवून घेत आहे. 4 ते 5 तास आपण या वाळवून घेणार आहोत. फोडी लहान असल्यामुळे त्यांना उन्हात वाळवण्याची काहीच गरज नाही. त्या फॅनखाली व्यवस्थित त्यातील पाणी निघून जातं. तुम्ही पाहू शकताय 5-6 तासानंतर यातलं पाणी, आर्द्रता पूर्णपणे निघून गेलेली आहे. लक्षात ठेवा, लोणचं जर वर्ष 2 वर्ष टिकवायचं असेल तर या खोडींमधील आर्द्रता पूर्णपणे गेलेली असली पाहिजे. आता आपण यासाठी लागणारा मसाला तयार करूयात. इथे मी 1 किलो कैरीसाठी लागणारा मसालाचं अचूक प्रमाण दिलेलं आहे. सोपं प्रमाण आहे, लगेच लक्षात राहील, पटकन लक्षात राहील असं प्रमाण आहे. या ठिकाणी मी 50 ग्रॅम 1 किलो लोणच्यासाठी 50 ग्रॅम मोहरीची डाळ घेतलेली आहे. त्याचबरोबर 25 ग्रॅम मेथ्या घेतलेल्या आहेत आणि 50 ग्रॅम 2 प्रकारचं तिखट घेतलेलं आहे. म्हणजे अर्ध 25 ग्रॅम हे कलरचं तिखट घेतलेलं आहे आणि 25 ग्रॅम हे लवंगी मिरचीचं तिखट घेतलेलं आहे. म्हणजे आपल्या लोणच्याला कलरही येईल आणि लोणचं चटकदारही होईल. या ठिकाणी मी 20 ग्रॅम हळद घेतलेली आहे, म्हणजे 2 टीस्पून एवढी ही हळद आहे. आणि इथे मी बारीक मीठ घेतलेलं आहे. तुम्ही खडे मीठही वापरू शकता. हे मी 100 ग्रॅम घेतलेलं आहे आणि 1 टेबलस्पून आपण खडा हिंग बारीक करून घेतलेला आहे. मी कुटून मग मिक्सरमध्ये ते बारीक केलेलं आहे. पावडर हिंगपेक्षा खडा हिंगचा स्वाद एकदम खमंग असतो, म्हणून मी इथे खडा हिंग वापरलेला आहे. आणि इथे मी 200 ग्रॅम तेल घेतलेलं आहे. इथे मोहरी डाळऐवजी तुम्ही अख्खी मोहरीही वापरू शकता किंवा अर्धी अख्खी मोहरी आणि अर्धी मोहरीची डाळ अशा पद्धतीने वापरायची आहे. अख्खी मोहरी असेल तर तुम्ही त्याला मिक्सरमध्ये भरड करून घेऊ शकता. यातील मेथ्या आणि मोहरीची डाळ आपण मीडियम फ्लेमवर थोडीशी 1-2 मिनटं छान भाजून घेणार आहोत, जेणेकरून यातली जेवढी काही आर्द्रता असेल ती निघून जाईल. भाजून झाल्यावर हे मसाले पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत. भाजलेल्या मेथ्यांची मी इथे आता भरड करून घेणार आहे
अगदी बारीक पूड करायची नाही, तर या पद्धतीने अशी भरड करायची आहे. आता आपण एका भांड्यामध्ये हे सर्व मसाले काढून घेऊयात. यानंतर भाजलेली मोहरी डाळ, दोन्ही प्रकारचे तिखट टाकायचे आहेत. यानंतर हळद, मीठ. यानंतर शेवटी आपण याच्यामध्ये तेल घालणार आहोत. तर तेल आपण अर्ध तेल यात मसाल्यात घालणार आहोत आणि अर्ध तेल गरम करून परत घालणार आहोत. तर इथे मी 100 ग्रॅम तेल, 200 ग्रॅममधलं 100 ग्रॅम तेल या मसाल्यात घातले आणि व्यवस्थित मिक्स करून घेतले. पहा काय सुंदर कलर आलेला आहे. यानंतर कैरीच्या सर्व फोडी आपण एखाद्या पसरत भांड्यात किंवा टोपल्यात काढायच्या आहे आणि त्याच्यावर हा मसाला पसरवायचा आहे. यानंतर हा मसाला व्यवस्थित फोडींना लागेल असा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. सर्व फोडींना व्यवस्थित मसाला लागेल या पद्धतीने मी हे मिक्स करून घेत आहे. यानंतर आपण जे उरलेलं तेल होतं ते आता आपण गरम करून घ्यायचं आहे. तेल छान कडक झालं की आपण गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि यानंतर याच्यामध्ये हिंग घालायचं आहे. आता हे तेल पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. त्यानंतरच आपण हे मसाल्यामध्ये घालणार आहोत. लक्षात ठेवा, जर आपण गरम तेल लोणच्यामध्ये घातलं तर आपलं लोणचं खराब होऊ शकतं. त्यामुळं पूर्णपणे थंड करूनच तेल लोणच्यामध्ये घालायचं आहे. आता हे व्यवस्थित तेल मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता आपलं हे जे 200 ग्रॅम तेल आहे बरोबर आपल्या या लोणच्याच्या मसाल्यासाठी बरोबर योग्य प्रमाण झालेलं आहे आणि रंगही चटकदार आलेला आहे. लोणचं बनवण्यासाठी तुम्ही काचेची किंवा चिनी मातीचीच बरणी वापरा, कारण प्लास्टिकचं किंवा धातूचं जर तुम्ही कंटेनर वापरलं तर याचा परिणाम आपल्या लोणच्यावर होऊ शकतो आणि लोणचं खराब होऊ शकतो. काचेच्या बरणीमध्ये काचेचा कुठलाही परिणाम होत नसल्यामुळे आपण यामध्ये लोणचं बनवण्यासाठी शक्यतो काचेच्या किंवा चिनी मातीच्याच बरणी वापरल्या जातात, कंटेनर वापरले जातात. ही काचेची बरणी मी स्वच्छ धुवून पुसून 1 दिवस उन्हामध्ये छान वाळवून घेतलेली आहे. यातील पूर्णपणे पाणी, आर्द्रता निघून गेलेली आहे. तुम्ही पाहू शकताय. आता आपण याच्यामध्ये लोणचं भरूयात. लोणचं भरताना आपले हात कोरडे असले पाहिजे. त्याचबरोबर आपण जो चमचा वापरतोय तो सुद्धा स्वच्छ कोरडा असला पाहिजे, जेणेकरून लोणचं खराब होणार नाही. आता बरणीला व्यवस्थित घट्ट असं झाकण लावायचं आहे आणि आपण ही बरणी घरातील उबदार जागेत ठेवायची आहे. मी ही बरणी किचनमधील खिडकीच्या कट्ट्यावर ठेवलेली आहे, जेथे थोडंफार ऊन येतंय आणि ह्याला उबदारपणा मिळतो. लोणचं जसं जसं मुरत जातं तसं तसं तेल वर येत जातं, बरणीमध्ये तेल वर येत जातं आणि लोणच्याचा खार खाली येतो. या ठिकाणी 4 दिवसानंतर पूर्णपणे तेल वर आलेलं तुम्हाला दिसेल. 15 दिवसानंतर मी बरणीचं झाकण आता ओपन करतेय. पाहूयात किती लोणचं मुरलेलं आहे ते. तुम्ही पाहू शकताय लोणचं अगदी छान तयार झालेलं आहे. फोडींचा कलरही चेंज झालेला आहे आणि त्या एकदम मऊ झालेल्या आहेत आणि चटकदार असं लोणचं तयार झालेलं आहे. आपण एका बाउलमध्ये आता हे लोणचं काढूयात. तुम्ही पाहू शकताय प्रत्येक फोडीला मसाला व्यवस्थित लागलेला आहे आणि छानपैकी असं रंगतदार, लाल, चटकदार आणि चवदार असं लोणचं आपलं तयार झालेलं आहे. तुम्ही जर महिनाभर हे लोणचं असंच मुरवत ठेवलं तर ते आणखी परफेक्ट असं चटकदार बनेल. या पारंपरिक पद्धतीने बनवलेलं हे लोणचं सहज 1-2 वर्ष सहज टिकतं, अजिबात खराब होत नाही. तुम्हाला ही जी कैरीच्या लोणच्याची रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसहित. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. धन्यवाद.